नमस्कार, लोकसत्ता लाईव्ह यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत प्रिया बापटला, म्हणजेच आपली आता गेटी पराजनीला. सो प्रिया, हाय, स्वागत आहे लोकसत्ताच्या यूट्यूब लाईव्हवरती. थँक्यू. तू पराजू, तुला जी आवडली आहे तिचा तुला साकारायला मिळते पडद्यावरची, पण पुन्हा स्वतः साकारत असं कसा होतो अनुभव? पराजू साकारण्याचा खूप इंटरेस्टिंग होता, कारण तो टाइमपास 2 सारखा चित्रपट मी याआधी केला नव्हता आणि मला तो करण्याची उत्सुकता होती. कारण हा चित्रपट असा आहे ज्याला आपण रूढार्थाने कमर्शियल फिल्म असं म्हणतो, जी अगदी प्रत्येक कोपऱ्यातल्या लोकांपर्यंत पोहोचते. सो मला असा एक चित्रपट करायला मिळणं ज्याच्यामध्ये ॲक्शन, रोमॅन्स, कॉमेडी, ड्रामा, इमोशन्स असं सगळं असेल, हे फार चॅलेंजिंग होतं. कारण मी याआधी असा काही प्रयत्न केला नव्हता आणि सो द प्रोसेस वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. मला म्हणून प्राजू करायला जास्त चॅलेंजिंग आणि ॲट द सेम टाईम जास्त मजा आहे. त्यांच्या ज्या टीमने टाइमपास जो केला, त्यांना एक ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट मिळाला, म्हणजे कुठे जबाबदारी होती की दडपण होतं की आपण भूमिकाही करताना वगैरे? मी दडपण घेतलं नाही, मी तेच म्हटलं, मी बॅगेज कोणतंही घ्यायचं नाही असं ठरवलं. आपल्या आधीच्या कामांचंही बॅगेज नाही घ्यायचं आणि इतरांच्या आधीच्या कामांचंही बॅगेज नाही घ्यायचं किंवा सक्सेसचंही बॅगेज नाही घ्यायचं. दडपण इन अ गुड सेन्स असं मला वाटतं की जबाबदारी असते तुमच्यावरती आणि चॅलेंज असतं तुम्हाला की एखाद्याने एक गोष्ट करून ठेवली, आता तुम्हाला ती त्याच्या पुढे न्यायची. तर हे चॅलेंज आहे आणि मला वाटतं की ॲज अन ॲक्टर मला ते घ्यायला खूप आवडतं. टाइमपास यशस्वी झाला, पहिला टाइमपास, ह्याचं कारण त्याची गोष्ट लोकांना आपलीशी वाटली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दगडू आणि प्राजक्ताचा इनोसन्स त्यांना खूप आपलासा वाटला. सो ही गोष्ट दर्शन आणि मी दोघांनीही कायम लक्षात ठेवली होती, जी आम्हाला रवीने इन्स्ट्रक्ट केलं होतं की गोष्टीत बदल आहेत, कथेत बदल आहेत, वागण्याच्या पद्धतीत बदल आहेत टाइमपास 2मध्ये, पण त्यांचा इनोसन्स आणि त्यांची जेन्युनिटी मात्र कायम ठेवा. कारण ते तिथे जर तुम्ही हुकलात तर ते खोटे वाटायला लागतील किंवा वेगळेच कोणीतरी वाटायला लागतील, तर ते करू नका. असं फुल फ्लेश सॉन्ग आहे तुझ्यावरती पराजू, एक स्पेशल गाणं, स्पेशल फील होतं त्यासाठी. अरे खूप आय एम व्हेरी हॅपी की इतके वर्ष चित्रपट करून, इतके वर्ष काम करून कधीच माझ्या वाटायला असं सिंगल हँडेड गाणं आणि असं फुल हिरोईनसारखं करते मी वगैरे असं कधीच झालं नव्हतं. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या टाइमपास 2च्या निमित्ताने मला करायला मिळाल्या. एक तर प्राजूसारखं गाणं, जे माझं गाणं आहे सोल्ली, तिकडे दुसरं कोणी नाही आहे, मला इंट्रोड्यूस करणारं गाणं आहे, प्राजू हे कॅरेक्टर इंट्रोड्यूस करणारं गाणं आहे. तर असं माझ्या आयुष्यात कधी झालं नव्हतं, तो एक एक्सपिरियन्स. दुसरं दर्शन आणि माझं एक रोमॅन्टिक गाणं आहे, जे लवकरच आता प्रेक्षकांना पण दिसेल. तर ते गाणं असं की म्हणजे शिफॉनच्या साड्या घेऊन माधुरी दीक्षितला पण पाहिलेलं असतं ना, तसं आपण पण करावंच वाटतं. किंवा समुद्रावरती स्लो मोशनमध्ये धावतायत वगैरे, हे सगळं मी केलं आहे त्या गाण्यात. आणि माझ्यासाठी ती प्रोसेस फार नवीन आणि महत्त्वाची होती, कारण मी या आधी कधी असं केलं नव्हतं. सो द वे उमेश जाधवने ते कोरिओग्राफ केली आहेत गाणी, मला तो ड्रीमी फील आपोआप येत होता. अँड इट वॉज ॲक्च्युली अ ड्रीम कम ट्रू फॉर मी. म्हणजे जसं कोणालाही वाटतं की प्रेमात पडल्यानंतर आपल्या दिल में बजी घंटी वगैरे एक असतं ना, तसं प्रेमात पडल्यानंतर एक आपण रोमॅन्टिक पिक्चर इमॅजिन करायला लागतो. तर तसं मलाही वाटायचं की आपण हिरोईन आहोत यार, पण आपण हिरोईनसारखं कधी करत नाही. कारण माझे आधीचे पिक्चर बघता, बीट हॅपी जर्नी, बीट काकस्पर्श, टाईम प्लीज, मी जरी सिनेमाचे लीड असले तरी ते असे रूढार्थाने हिरोईनवाले सिनेमे होते. सो मला ह्या पिक्चरमध्ये हिरोईनसारखं वागता आलं ते मला फार आवडलं, पण कीपिंग द प्राजूज इनोसन्स कॉन्स्टंट. रवी जाधवसोबत असा पहिल्यांदा तू मूवी करते, सो त्याच्यासोबतचा अनुभव कसा होता? रवीबरोबर मी फिल्म पहिल्यांदाच करते, पण आमचं ट्युनिंग फार वर्षांपूर्वी जुळलं आहे. कारण आम्ही ॲडव्हर्टायझिंग, जेव्हा मी चित्रपटात नव्हते आणि तोही चित्रपटात नव्हता, तेव्हा ॲडव्हर्टायझिंगमध्ये आम्ही काम केलं आहे. आम्ही प्रिंट ॲड्स केले आहेत, आम्ही TV कमर्शियल्स केले आहेत, आम्ही फॅशन शो केले आहेत. सो रवी आणि मेघना दोघांचीही माझी पूर्वीपासूनची ओळख होती. इट वॉज जस्ट दॅट वी वर वेटिंग फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी टू वर्क टुगेदर इन अ फिल्म. आणि ते टाइमपास 2च्या निमित्ताने झालं. मला असं वाटतं की ह्यापेक्षा जास्त योग्य आणि चांगली संधी दुसरी कोणतीच असू शकत नाही रवीबरोबर काम करण्याची, की मला टाइमपास 2 करायला.
काकस्पर्शमध्ये केतकी माटेगावकर, प्रिया बापट. टाइमपास मध्ये केतकी माटेगावकर, प्रिया बापट. मग हे कनेक्शन झालंय का की मला माहित नाही. लहानपणीची भूमिका केतकी? महेश सरांना आणि रवी जाधवना विचारायला पाहिजे की त्यांनी असं का केलंय. मला फक्त एकच माहिती आहे की काकस्पर्शमध्ये आधी कास्टिंग माझं झालं होतं आणि माझ्या कास्टिंग नंतर छोटी प्रिया शोधण्याची प्रोसेस होती आणि इथे उलटं झालं. इथे केतकीचं कास्टिंग आधी झालं आणि त्याच्यानंतर मोठी केतकी शोधण्याची प्रोसेस झाली. सो त्यांनी का असं आम्हाला दोघींना का कास्ट केलं मला माहिती आहे, पण आम्हाला आवडतं आहे. आम्ही दोघी वी जेल टुगेदर आणि आमचं खूप चांगलं आहे. असं नाही की आमच्यात भांडण आहे. मग तसं असतं तर जरा ऑड झालं असतं, पण असं काही नाही आहे. शी इज व्हेरी स्वीट आणि तिने खूप गोड काम करून केलं आहे टाईमपासमध्ये पहिल्या. सो इफ आय हॅव दिस अपॉर्च्युनिटी वाय नॉट. पण रवीला आणि महेश सरांना विचारायला पाहिजे. लोकसभेसाठी वेळात वेळ काढून आम्हाला एक छानशी गप्पा मांडण्याची संधी दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि TP2साठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू चैताली आणि थँक्यू सो मच. माझी ही दुसरी वेळ आहे लोकसत्ताशी इंटरॅक्ट करण्याची यूट्यूब तुमच्या ई लोकसत्ता लाईव्ह या चॅनलसाठी. अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर दिस इनिशिएटिव्ह. कारण मला असं वाटतं की जसं आता म्हणाला तसं प्रिंटच्याही थोडं पलीकडे जाऊन इंटरनेट आणि सोशल मीडियावरनं ही लोकांपर्यंत पोहोचणं. सो हे खूपच कौतुकास्पद आहे. थँक्यू.